नमस्कार शेतकरी मित्रांनो, अमोल उमाशी ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी आणि समाधानी शेतकऱ्याची आता मी मुलाखत घेणार आहे. ऑनलाईनच मुलाखत घेत आहे. ते शेतकऱ्याचं मनोगत आहे का? नमस्कार. हा नमस्कार साहेब. आता आपल्याकडे कन्सल्टिंगला तुमचा प्लॉट किती दिवस आहे? गेले 1.5 ते 2 महिने आहे की. बर. आता पूर्वी तुम्ही वांगी लावत होता, गेल्या वर्षी लावला होता आणि ह्या वर्षी किती दिवसाचं म्हणजे लवकर चालू झालं का लेट चालू झालं? तुमचा जुन्या प्लॉटचा अनुभव आणि ह्या नवीन आता माझ्याकडे कन्सल्टिंग आहे त्याचा अनुभव. एक 15 ते 20 दिवस अगदी लवकर चालू झालाय प्लॉट. बर. हा. आणि ते काय म्हणला? ते 15 दिवस आधी प्लॉट चालू झालाय. बर. आधी लेट चालू होत होता, 2 महिन्यानंतर चालू होत होता. हा 2 महिने आधी चालू झालाय. म्हणजे 15 दिवस तर लवकर चालू झालाय. हो, 15 दिवस तरी लवकर चालू झालाय. परत काय झालं माहितीये का, म्हणजे आधी कसं व्हायचं, प्लॉट पिकअप घ्यायला लेट होत होता. बर. चालू होत होता, फुलकं येत होती, पण पिकअप म्हणजे काय की एकदम स्टार्टेड चांगली लेवल झाली नाही ह्या वर्षी. मागच्या वर्षी तशी होत नव्हती. सेटिंग तेन कसं काय? सेटिंग ते बोलते की सेटिंग पहिल्या म्हणजे कसं तुमच्या नियोजनानुसार कसं होत होतं, पहिल्यापासूनच सेटिंग म्हणजे चांगली झाली. बर. त्यामुळे लवकर प्लॉट पिकअप धरला. 15 दिवस आधीच पिकअप धरला लवकर आणि लगेच चालू झाला. क्विंटल रोज चालू झाली आमची. बर. किडीचं प्रमाण काय आता सध्याला? किडीचं प्रमाण सध्या तर आता बघा किती, म्हणजे रोज तोडतं 3, 4, 5 किलोच्या आधी वरती तर काही गेलं नाही. बर. आज 8 जुलै 2024 आहे. किडीचं प्रमाण तुमच्या भागात बाकीच्या प्लॉटमध्ये कसं आहे आणि तुमच्यामध्ये कसं आहे? नाही, आता शेजारी तर बघितलं तर निम्म्याला बघा, निम्म्यापेक्षा जास्त, ह्याच्या आधी निम्म्यापेक्षा जास्त किडकं निघलं होतं. बर. माझं सुरुवातीपासूनच जो 3, 4, 5 किलोचा होता त्याचा अवरेज त्याच्या पुढे काही गेला नाही अजून तरी. बर. म्हणजे आता क्लायमेटचं जरी म्हटलं तर आता शेजाऱ्याच्या प्लॉटमध्ये निघते आणि तुमच्या प्लॉटमध्ये कमी निघते. म्हणजे आपण जे शेड्यूल देतोय ते बरोबर परफेक्टली एकदम बरोबर शेड्यूल आहे. होय. शेड्यूल कसं आहे माहिती आहे का, शेड्यूलच खूप महत्वाचं आहे. बर. हा, कसं आहे माहिती आहे का, झाड मुका आहे तरी पण कसं शेड्यूलला जर प्रमाणपत्र गेलं तर ते आपण व्यवस्थित त्याला देऊ शकतो. बर. आता खताचं नियोजन, नियोजन टायमाला काय गेलं पाहिजे, कुठल्या टायमाला काय दिलं पाहिजे, हे शेड्यूल मध्ये जर परफेक्ट नियोजन असेल तर त्या प्लॉटला काहीच होणार नाही. बर. आपण जे शेड्यूल खताचं आपण झाल्यानंतर उपयोग करण्यापेक्षा आधी जर शेड्यूल प्रमाणे गेलं तर त्याला काहीच होणार नाही ना. बर. म्हणजे मी जे शेड्यूल देतोय ते बरोबर स्टेप बाय जर फॉलो केलं तर शेतकऱ्यांना काय अडचण येणार नाही. नाही, काहीच अडचण येणार नाही. प्लस काय होतंय माहितीये का, आता तुमच्या शेड्यूल प्रमाणे जर गेलं, जर खर्चाचं जर व्यवस्थित होतेच आणि आम्ही जर असं जर आढळलं जर केलं तर काय होते, जर प्लॉट जर किडीचं प्रमाण वाढलं तर हाय लेवलचं जर औषध घेतलं तर आपल्याला लॉस येतो. बर. तेच पैसे आपण जर शेड्यूल प्रमाणे जर घालवले तर आपल्याला पण 4 पैसे होतात आणि औषधाचा खर्च पण व्यवस्थित होतो. बर. आमच्या शेड्यूल बद्दल बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगशील? नाही, आम्ही तर शेड्यूल प्रमाणे सांगतोय. कसं आहे माहितीये का, शेतकरी मित्र एकत्र आल्याशिवाय आपल्याला जर शेतकरी खुश होणार नाही. बर. आपल्याला जे होतंय का नाही, आपण जे 4 चौघांना जर आपल्याला माहितीये तर आपण सगळ्यांना सांगायचं बाबा असं नाही असं कर. बर. म्हणजे आमच्या शेड्यूल बद्दल तुम्ही खुश आहे? एकदम खुश. बर. तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. हा, माझं नाव माणिक शामराव यादव, मुक्काम पोस्ट खटाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर आहे 9096757828. बर. ह्या शेतकऱ्याचा बिना मल्चिंगचा प्लॉट आहे. आता जो मी प्लस पॉइंट हा माझा आहे की बिना मल्चिंगचा प्लॉट आहे आणि असं काय व्हायरस किंवा हे नाही आहे, बिना मल्चिंगचा प्लॉट आहे. आणि पूर्ण आपण त्या प्लॉट सगळा पूर्ण आपल्या शेड्यूलच्या ह्याच्याखाली आहे, पूर्ण आपल्या नियोजनाखाली शेतकरी मित्रांनो प्लॉट आहे. त्या प्लॉटचा जो मी व्हिडिओ लावणार आहे तो शेतकऱ्याचा आणि ऑडिओ पण आता मी सध्याला घेतलेला आहे. आणि आता 8 जुलै 2024 आहे. पूर्ण पावसाळ्या हंगामामध्ये या प्लॉटचं आपण जे नियोजन केले त्याचं जबरदस्त शेतकऱ्याला रिझल्ट आलेले आहेत. आणि त्या प्लॉटमधील जे सेटिंग्स आहेत त्याचा पण फोटो मी आपल्या व्हिडिओमध्ये आता सध्या काय लावतो. ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे आहे त्यांनी या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून जे आपल्या कन्सल्टिंग बद्दल पूर्ण माहिती घेऊन आपल्याकडे प्लॉट बुक करा. महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो. त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो. आणि भाग 4 मध्ये ह्या समाधानी शेतकऱ्याची आपण आज मुलाखत आपल्या युट्यूब चॅनलवर टाकूया. धन्यवाद यादव साहेब. धन्यवाद.